त्यामुळे थोडं फॉर्म भरायला शिष्यवर कितीच खोटं भरायला आमनं शिष्यवरतीचं फॉर्म भरायला अशोक आलो 50 रुपये मागितले काहीच नाही का 20-30 रुपये. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आज तुम्हाला दाखवतो आमच्या घरी काय 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 चालू आहे काम. तर आजची जर कामाला तर सुट्टी आहे, त्याच्यामुळे आज सगळेजण गहू भरून टाकायचे. चला तुम्हाला दाखवतो आमचे पाठवा आले पप्पा मी मम्मी सगळेजण बेजार आहे. 2-3 थैल्यात म्हणून वर नेऊन टाकायचे. तर चला तुम्हाला दाखवतो आहे कोण कोण आहे. तर बघा सगळेजण इथं आहे काही ती एक उठाओ ऊपर उठाओ इसको रे मला ही नका आता सगळे अन्न झाले तरी नुसती किडीच झाली त्याच्यात मला दिसणार नाही किडी. यायला काय करायचं ते पुरा स्लॅब वगैरे सगळं झाडून पास टाकायचे. सगळं भरलो आता मी मुदावून शर्ट काढत मला माहिती सगळं मी पांढरा खाणार आहे. मी अगोदर 2 दिवसाखाली ना गहू चाळी होती मला तेव्हा त्याचा इतका राडा निघलाय इतका सगळा फुफुटा. तर चला आता बघू काय होतं इथं. आज तर कामाला सुट्टी. आज मला तर वाटायला कुठं जावं फिरायला किती मिळालं कुठं जावं एका दिवसात तरी कुठं जावं. बघू काय होतं. जर फोन आला तर बोलू वापस रानात बी जावं लागेल. काय सांगते कसं तरी आज बोटं फुटली म्हणून आजची दिवस सुट्टी. बघू काय करायचं. अरे बेस्ट बाहेर आलं नेरीगिरी बेस्ट झाली म्हणून आज तर सुट्टीत. आज तर काही टेन्शन नाही. आज मला असं वाटायला कुठंतरी जावं फिरायला, पण एका दिवसात कुठं जाऊन वापस रिटर्न यावं. सगळी बेजारी होईल त्याच्यामुळे मी आलो जाऊ द्या आज काहीतरी करू. मित्रांनो बघा आता तिथून उठून आलो आम्ही डायरेक्ट शाळाकडे. आणि हा बोला सर इकडे काय चाललंय का. आणि सरचं बी थोडंफार जरा साफसूफ करायचं. 26 जानेवारी यायला ना त्याच्यामुळे सगळे साफसूफ चालले. एवढं पुरं मैदान असं साफसूफ केले बेस्ट टेन्शन नाही. हो मला ते लगेच कळालं 26 जानेवारीचं चाललंय म्हणून. हा ना तुला काय घ्यायचं परच्या परत काही काम नाही नुसतं बसलो दोघं जण. तर आज दुपारच्या परत काय नाही. इकडं बघितलं माणसं नाही तिकडं बघितलं माणसं नाही कोणीच नाही. आम्ही दोघं जण तिथं. त्याला म्हणा चल पार्टी जाऊ चाव घे 5 काहीतरी. ते म्हणा पैसेच नाहीत. मी जाऊ दे मग काय आता अर्थच नाही म्हणून. बघू आता तू दे ना पैसे कुठे आहेत माझ्याजवळ. मग असले होते मग मी बरं इजाला म्हण तुलाच चला कोणाला तरी जुगाड लाव. 30 रुपये 20 रुपये जरी भेटले ना 30 रुपये तरी चहा होत. हो बघू आता कोणाला तरी फोन लावून म्हणून. जर जमलं तर आहेच आणि जर नाही तर घरी. त्यामुळे थोडं फॉर्म भरायला शिष्यवर कितीच खोटं भरायला आमनं शिष्यवरतीचं फॉर्म भरायला अशोक आलो 50 रुपये मागितले काहीच नाही का 20-30 रुपये. मग कॅश आहे का कॅश नाही मग कॅश काय नाही कॅश. बरं ते पुण्याला काय झालं रे. ते काहीतरी झालं वाटतच का आपल्याला तस. बर हॅलो पाणी बेजार करायला तो हा इकडं नाही तर लाटा तिकडेच गेलाय. हो ना दळण चाळा चालू आहे त्याच्यावर मी म्हणलं एकदा भैया असे पळाले तिकून इकडं. हो भडाल तिथे जात
आलं बघा ते बघा ते बघा हो होत आपलं परेशान करायचं त्याचे अलग अलग गँग मध्ये भांडण नाही तो काय बघा मित्रांनो थैली घेऊन आलो मी खाली आणि आता बेस्ट जेवण घेऊन करतो एकदा नंतर बघू वाणी परेशान केलं बा कायच करा त्याच्यामुळे जवळजवळ तिथं राहावं लागेल कारण की आई एकटीच वरी त्याच्यामुळे मित्रांनो आता बसल्या बसल्या मला लागली होती भूक म्हणून मी काय म्हणलं माहिती का एक तर घरी काय माझ्या आवडीची नव्हती केलेली भाजी म्हणून मी आणलं चिवडा बेस्ट गादी गिदी टाकली चिवडा पुरा सेटअप सगळा संगत आहे हा कुठं आलेत आलेत का चला आता सगळ्या पसारा घेऊन वर जाते वाणी राहिलेत ना उघडते काय पसारा केला असतो हे बघा गहू वाळू घातले तर आई गहू निसायली ना त्याच्यामुळे जर वाटायली वरी आला मग खाली काय एवढा खायचा तुला एवढा मग भूक लागली का तरी खाला करा दुपारच्या पाण्यात भूक लागली तर कचरा मी मम्मीला म्हणलं पोहे कर खायला तर मम्मी पोहे करायचं मी बाहेर बसलो आणि असे वानेर ताण द्यायचे असं ताण द्यायचे इकडून आलं तिकडे चालले तिकडून आलं इकडे चालले अरे काय आणि पुन्हा घर उघडेच असतील त्याच्यामुळे घरात शिरायची भी वाटते आणि कोणाच्या घरात शिरायची त्याच्यावर काय कर्तव्य आहे ना बघा मित्रांनो झालीत पोहे कांदा पोहे बेस्ट पैकी तर बघा मित्रांनो आता मी चालू गाडी घेऊन शेतात कारण की शेतातून फवारा आणायचा घरी चार्जिंगला लावण्यासाठी आणि उद्याला काहीतरी काम आहे फवारायचं किंवा दुसऱ्याला द्यायचं आहे का स्वतः घरी काम करायचं मला नाही माहीत पण आता ते घरी आणायचं आहे आणि तिथून घरी आणल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला द्यायचं शिरला तर आता एकदा फवारा घरी आणून देऊ म्हणजे कसं तेवढीच 10-15% चार्जिंग झाली त्याच्यात किंवा मग रात्रभर 100% होईल मला असं वाटतं पण ते तुझी त्याला काहीतरी काम करायचं त्या बघा गाडी पण आणली बेस्ट फवारा आणू स्वेटर वगैरे घालू आणि नीट शिरू मित्रांनो आता पोचलो मी शेतात आणि आता घेतो फवारा दिसत असेल तुम्हाला पाठीमाग फवारा तर चला आता डायरेक्ट फवारा घरी ठेवू आणि डायरेक्ट आता घेतलं बेस्ट स्वेटर विटर मोपरेल पण घेतली चला डायरेक्ट जाऊ आता शिरूला मित्रांनो आता निघालो आपण शिरूला पण मी तुम्हाला सांगायचं विसरलं की नेमकं आपण चाललो शिरूला कशामुळं तर नुसतं स्पेशल आपल्याला माळू आणण्यासाठी जायचं आहे कारण की घरी माळू संपलेले त्याच्यामुळे स्पेशल माळू आणण्यासाठी जायचे शिरूला पोहतो डोळ्यात असे किडे गेलेत मागं तुम्हाला दिसत असं डोळ्यात माळवण जाऊ वापस चला पुन्हा लय अंधाराचं गार लागते बाबा आता माळू बी घेणं झालं आहे बघा 4-5 आयटम घेतले पण जास्त नाही तर चला आता डायरेक्ट भेटूया मित्रांनो नेमकं घरी पोहोचले असं वार लावलं बापरे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय मिळते अगले ब्लॉग